सौगंध हा शब्द तुम्ही ऐकला असेल. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश मिटने नहीं दूंगा. या शब्दाचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. हा मूळचा फारसी शब्द आहे. अनेक वर्षांपूर्वी पर्शियामध्ये म्हणजे आजच्या इराणमध्ये माणूस खरं बोलतोय का नाही हे तपासण्यासाठी गंधक टाकलेलं, गंधक म्हणजे सल्फर टाकलेलं एक पेय पिण्याचा विधी होत असे. असं मानलं जायचं की जो कोणी हे गंधकयुक्त पेय पितो त्याचं शरीर एका वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला लागतं. म्हणजे जे दोषी असतील किंवा जे खोटं बोलत असतील त्यांचं शरीर तीव्र प्रतिक्रिया द्यायचं. म्हणजे डोळे जास्तच लाल होणे किंवा श्वासोच्छ्वास वाढणे. आणि जर तो माणूस निर्दोष असेल आणि खरं बोलत असेल तर मात्र त्याचं शरीर सौम्य प्रतिक्रिया द्यायचं. त्या सल्फरला किंवा त्या पेयामध्ये जे गंधक टाकायचे त्याचं नाव होतं सौगंध किंवा फारसीमध्ये सुगंध. तर सुगंध खाणे म्हणजे सौगंध खाना म्हणजे कशाची तरी शपथ घेऊन सत्य कथन करणे. हळूहळू हे विधी आणि ही प्रथा लोप पावली, पण तो शब्द मात्र तसाच टिकून राहिला आणि आज सुद्धा आपण तो त्याच अर्थाने वापरतो.